दसरा सण कोणत्या महिन्यात येतो? ऑप्शन ए श्रावण, ऑप्शन बी भाद्रपद, ऑप्शन सी अश्विन, ऑप्शन डी कार्तिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अश्विन. प्रश्न 2. दसऱ्याचा सण कोणत्या विजयाचे प्रतीक आहे? ऑप्शन ए श्रीकृष्णाचा विजय, ऑप्शन बी रामाचा रावणावर विजय, ऑप्शन सी शिवाचा तांडव, ऑप्शन डी अर्जुनाचा पराक्रम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रामाचा रावणावर विजय. प्रश्न 3. दसऱ्याला कोणत्या वृक्षाची पाने देण्याची परंपरा आहे? ऑप्शन ए वड, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी आपटा, ऑप्शन डी उंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आपटा. प्रश्न 4. दसऱ्याच्या दिवशी कोणती देवी विशेष पूजली जाते? ऑप्शन ए लक्ष्मी, ऑप्शन बी सरस्वती, ऑप्शन सी दुर्गा, ऑप्शन डी अन्नपूर्णा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दुर्गा. प्रश्न 5. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा कोणत्या कारणामुळे आहे? ऑप्शन ए शौर्याचे प्रतीक, ऑप्शन बी धनप्राप्तीसाठी, ऑप्शन सी विवाहासाठी, ऑप्शन डी कृषी कर्मांसाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शौर्याचे प्रतीक. प्रश्न 6. दसऱ्याचा सण नवरात्रीनंतर किती दिवसांनी येतो? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 10. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 9. प्रश्न 7. महाभारतातील कोणत्या पात्राने दसऱ्याच्या दिवशी शस्त्र उचलले होते? ऑप्शन ए युधिष्ठिर, ऑप्शन बी अर्जुन, ऑप्शन सी भीम, ऑप्शन डी कर्ण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अर्जुन. प्रश्न 8. आपट्याची पाने कोणत्या नावाने ओळखली जातात? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी धन, ऑप्शन सी सोनं, ऑप्शन डी रूप. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सोनं. प्रश्न 9. दसरा हा कोणत्या सणाचा शेवटचा दिवस असतो? ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी नवरात्र, ऑप्शन सी दिवाळी, ऑप्शन डी मकर संक्रांती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवरात्र. प्रश्न 10. रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा कोणत्या भागात प्रचलित आहे? ऑप्शन ए दक्षिण भारत, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर भारत, ऑप्शन डी पश्चिम भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर भारत.